प्राचीन बुद्ध साहित्याने भारत राष्ट्रवाद देशभक्तीचा पाया रचला. कारण भारत राष्ट्रवाद निर्मितीचे जनक जर कोणी असेल, निर्मिती जर कोणी केली असेल तर बुद्ध साहित्याने. आणि ब्राह्मण धर्माद्वारे धर्मजातंत्र्य राजनीतीने भारतीय राष्ट्रवादाचे थडगे बांधलेले आहे. आपण या विषयावर चर्चा करू. भारत राष्ट्रवाद हा महत्त्वाचा घटक आहे आपला देशातला. भारत राष्ट्रवाद म्हणजे आपल्या देशावर प्रेम करणे, देशाशी एकनिष्ठ राहणे, देशाकरिता बलिदान देणे, देशाच्या सर्वांगीण विकासाकरता अग्रेसर राहणे, देशामध्ये प्रेम, मैत्री, बंधुभाव, करुणा ही निर्माण करणे, देशाला आर्थिकरित्या समृद्ध करणे, देशाच्या आर्थिक विकासाकरता योग्य पायाभरणी करणे, देशाला समृद्धता प्रदान करणे, देशात सामाजिक सांस्कृतिक समाजभाव एकसूत्र बांधणे, देशातील बांधवांना सोयी सवलती उपलब्ध करून देणे, देशाची सुरक्षा वर्धित राखणे, स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय ह्या आयामांना खोलवर रुजविणे, राष्ट्रभावना जगविणे, या अर्थाने भारत राष्ट्रवाद आपण म्हणता येईल. आपल्याला भारत राष्ट्रवादाच्या जे वैशिष्ट्य आहेत, भारत राष्ट्रवादाची परिभाषा आहे, ही या अर्थाने आपल्याला समजून घ्यावं लागेल. दुसऱ्या अर्थाने बुद्ध राष्ट्रवाद शासन निर्माण करणे म्हणजे राष्ट्रवाद होय. म्हणजे बुद्ध राष्ट्रवाद शासन निर्माण करणे म्हणजे भारत राष्ट्रवाद होय, हे सुद्धा आपल्याला समजून घ्यावं लागणार आहे. ह्या संदर्भात बुद्ध धर्माचा सार धर्मपालन गाथा एक गाथा आहे, ही आपल्याला समजून घ्यावं लागणार आहे. ती गाथा अशी: सब पापस्य करणं कुशलस्य उपसंपदा सचित्त पर्योदपणं एतन बुद्धान शासनं. म्हणजे काय म्हणते की सर्व प्रकारचे अकुशल कर्म न करणे, म्हणजे अकुशल कर्म कोणते असो ते न करणे, कुशल कर्म करणे, चित्ताला परिशुद्ध करणे, हीच बुद्धाची शिकवण आहे, हेच बुद्धाचे शासन आहे. म्हणजे राष्ट्रवाद कसा असायला पाहिजे याचे संदर्भ आपल्याला बुद्ध हे देत आहेत. दुसरा संदर्भ आपल्याला समजून घ्यावा लागणार आहे. मगध सम्राट अजातशत्रू हा वैशाली देशावर आक्रमण करण्यासाठी निघाला असताना तो आधी भगवान बुद्धाला भेटतो आणि बुद्धाला सांगतो की मी वैशाली राज्यावर आक्रमण करणार आहे. त्या बुद्धाचे आणि अजातशत्रू यांचे संबंध खूप छान असतात. तरीसुद्धा बुद्ध अजातशत्रूला म्हणतात, चक्रवर्ती अजातशत्रूला म्हणतात की लिच्छवी गणांची, आणि त्यांनी लिच्छवी जे गण आहे वैशालीचा लिच्छवी गण यांची तारीफ करतात, प्रशंसा करतात. आणि सम्राट अशोकाला म्हणतात, सम्राट तुम्ही वैशाली राज्याला जिंकू शकणार नाही. भगवान बुद्ध त्यांना अजातशत्रूला सांगतात, मगध सम्राटला, की तुम्ही वैशाली राज्याला जिंकू शकत नाही, तुमची हार निश्चित आहे. आणि भगवान बुद्धाने सम्राट अजातशत्रू याला 7 कारणं सांगितली. जी वैशाली गणराज्य आहे आणि जे 7 आपले नियम बनवले होते, ह्या नियमावर बुद्ध हे नियम जोपर्यंत ते पालन करतात तोपर्यंत तुम्ही वैशालीला हरवू शकणार नाही. ती भारतीय राज्य, आणि ही जे 7 नियम आहेत बुद्धाने सांगितलेले, हे 7 नियम भारतीय राज्य सत्तानीतीने समजून घेणे फार महत्त्वाचे आहे. ते 7 नियम कसे? अजातशत्रूला सांगतात भगवान बुद्ध, वैशाली राज्य जे गणराज्य आहे त्यांनी त्याचे 7 नियम सांगितलेले आहेत. वैशाली गणराज्य जो आहे ते एकत्रित बसून सामूहिक निर्णय घेतात. वैशाली गणराज्य हे एकत्र बसून सामूहिक निर्णय घेतात, नंबर 1. दुसरी गोष्ट, सदर घेतला सामूहिक निर्णय हा एकजुटीने पालन करतात. म्हणजे निर्णय घेतला म्हणून पण त्याचे पालनही करतात. म्हणजे दुसरा संदर्भ की जे घेतलेले नियम आहेत त्याचे ते पालनही करतात. तिसरी गोष्ट, व्यवस्थित कायदा आणि नियमाचे ते पालन करतात. व्यवस्थित कायदा नियम जे दिलेले आहेत त्याचे ते पालनही करतात. चौथा आहे, बुद्धांचा आदर करतात. जे वृद्ध आहेत, जे म्हातारे आहेत त्यांचा ते सन्मान करतात. 5वा आहे, स्त्री वर्गावर निश्चयही जोरजबरदस्ती करीत नाही. स्त्री वर्गाचा सन्मान करतात. गच्चे वर्ग स्त्री वर्गावर जोरजबरदस्ती करत नाही, त्यांचा सन्मान करतात. 5वा, सामाजिक धर्माचे पालन करतात.
सहावा आहे सामाजिक धर्माचे पालन करतात आणि सातवा आहे धम्माचार्याचा आदर करतात. म्हणजे हे संदर्भ आहेत. म्हणजे राज्य मजबूत होण्यासाठी काय आवश्यक आहे हे बुद्ध सांगतात आणि ते पालन करतात, 7 नियमाचे पालन करतात लिच्छविगण, म्हणून त्यांना हरवणं सोपं नाही आहे. उपरोक्त 7 नियम पालनासोबतच बुद्धाने बुद्ध धर्माचा 6 सांगितलेला आहे, हे सुद्धा पालन करणं महत्त्वाचं आहे. प्रश्न हा की भारतीय राज्यसत्ता ही बुद्धाच्या ह्या 7 नियमाचे पालन करते काय की करणार काय? भारतीय राज्यसत्ता ही बुद्धाच्या 7 नियमाचे पालन करणार काय? कारण बुद्ध हे भारतातून जगातून पसरलेले आहेत. बुद्ध धर्म हा भारतातून गेलेला जगामध्ये. जगातील 98% जे अधिक लोकसंख्या आहे आशिया खंडातील, आशिया पॅसिफिक खंडातील 98% जास्त जे लोकसंख्या ही बुद्ध आहे, बौद्धधर्मी आहे. आणि आशिया खंडातील 14पेक्षा जास्त देशामध्ये 50% जास्त ही लोकसंख्या बौद्ध लोकांची आहे. आणि त्यापैकी 7 देशामध्ये 90% लोकसंख्या आहे. हा संदर्भ आम्हाला समजून घ्यावा लागणार आहे. आपल्या देशातून बुद्ध हा सूर्यउगम झालेला आहे, जगभर पसरलेला आहे. परंतु बुद्ध धर्माचं अस्तित्व भारतात काय हा प्रश्न आहे. तेव्हा आम्ही उद्या भारताने जगाला बुद्ध दिला, त्या भारतामध्ये बुद्धाचे अस्तित्व काय हा सुद्धा आम्हाला समजून घ्यावं लागणार आहे. प्रश्न आहे आमच्यासमोर. बुद्धाला ज्ञानप्राप्ती बुद्धगयाला प्राप्त झालेली आहे, पण ते बुद्धगयाचे मंदिर आधी त्या बुद्धगयाच्या मंदिरावर ब्राह्मणांनी आपले अधिपत्य स्थापन केलेलं आहे. मग बुद्धांनी सांगितले 7 नियमचं पालन दूरची गोष्ट आहे. आणि भारतामध्ये हिंदू राष्ट्रवाद हा फोफवला आहे. तो सशस्त्र संघर्ष, बलपूर्वक राजनीती, तीव्र अलगावादी विचारधारा, उपनिवेशवाद ह्या नावाने विष पेरला जात आहे. उपनिवेशवादसुद्धा विष पेरला जात आहे या देशामध्ये. आणि ब्राह्मण विचारधारा एक बुलंद नारा आहे. त्या ब्राह्मण विचारधारा एक बुलंद नारा आहे, गौरव से कहो हम हिंदू है. मग तो देश गेला भाडीमध्ये या भाषेमध्ये. आज भारत देश पुंजवादी व्यवस्थेचा गुलाम झालेला आहे. भारतात इंग्रज लोक व्यापारी बनून आलेत. ते भारतामध्ये जे इंग्रज लोक होते ते व्यापारी बनून आलेत आणि पुढे देशाचे राज्यकर्ते बनले. आता ही जे भारतामध्ये भांडवलशाही व्यवस्था आहे, ही भारतावर तिसरी गुलामी लादणार आहे, लक्षात घ्या. हे आम्हाला लक्षात घ्यावं लागणार आहे. ही जी भांडवलशाही व्यवस्था आहे ही भारतावर तिसरी गुलामी लागणार आहे, आम्हाला समजून घ्यावं लागणार आहे. पहिली गुलामी मुस्लिम शासकाची होती, दुसरी गुलामी इंग्रज शासनाची होती आणि तिसरी गुलामी भांडवलशाही व्यवस्थेची आहे. आणि पुंजवादी व्यवस्था जी आहे या शासन पद्धतीचा आपल्याला इथे प्रभाव दिसत आहे. आधीचा शोषित वर्ग आता हा जो शोषित वर्ग आहे हा शोषण करण्यास सज्ज झालेला दिसत आहे. आपल्याला शोषण सहन करण्यास सज्ज झालेला दिसत आहे. बुद्ध काळातील अखंड विकास भारत अर्थात सम्राट अशोकाचे विशालकाय साम्राज्य अफगाणिस्तान, नेपाळ, श्रीलंका, म्यानमार आदी बरेच देशात पसरलेलं होतं. तेव्हा सोन्याचा धूर निघत होता. आज ते दिवस इतिहास जमा झालेले आहेत. अशोक काळाचे जे सोन्याचे दिवस आहेत ते इतिहास जमा झालेले आहेत. भारत राष्ट्रवादी जनक ह्या ब्राह्मणी व्यवस्थेने भारत राष्ट्रवादी जनक म्हणून राजा राममोहन राय यांचा उदय केलेला आहे. त्यांना भारत राष्ट्रवादी जनक राजा राममोहन राय यांना म्हटलेलं आहे. प्रश्न आम्हाला त्यांचा जन्म आणि मृत्यू केव्हा हे झाला हे समजून घ्यावं लागणार आहे. राजा राममोहन राय यांचा जन्म 22 मे 1772 साली झाला आणि मृत्यू 27 सप्टेंबर 1833 साली झाला. म्हणजे आणि भारतामध्ये स्वातंत्र्याचा पहिला उठाव 1857 सांगितलेला आहे या ब्राह्मण वर्गाने. त्या राजानामा 33ला म्हणून पावले, 1833ला म्हणून पावले आणि ते भारत स्वातंत्र्याचा उठाव 1857 सांगतायत. हा प्रश्न आहे की मग राजाराम मोहन याचा संदर्भ काय येतो आहे. म्हणजे ही जी खोटा इतिहास असलेली जी परंपरा आहे ही परंपरा आम्हाला समजून घ्यावं लागणार आहे.
गोरे इंग्रज सत्ता कालखंड जो आहे, गोरे इंग्रज वर्गाचा कालखंड आहे 1857 ते 1947 हा सांगितला जातो. म्हणजे याच्या आधी भारत हा गुलाम होता. आणि गोरे इंग्रज कालखंड हा 1857 ते 1947 सांगितला जातो. भलेही अंग्रेज भारतामध्ये व्यापार करण्यासाठी 1600 साली आलेले आहेत. त्या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी, त्या दुसरं नाव जॉईंट स्टॉक कंपनी म्हटलं आहे, ही भारतामध्ये 1600 साली आलेली होती. पुढे त्यांनी व्यापार सुरू केला भारतामध्ये आणि त्यांनी बघितलं की भारतातील राजे रजवाडे जे आहेत ते परस्पर एकमेकाचे दुश्मन आहेत, एकमेकाचे शत्रू आहेत, त्यांच्यात एकमेकाचे पटतच नाही. तेव्हा त्यांनी हळूहळू सत्तेकडे कूच केलं आणि पुढे 1858ला इंग्रज व्यापाऱ्यांनी इंग्लंडची महाराणी व्हिक्टोरिया हिच्या हातात ती सत्ता दिली. पुढे 1876मध्ये इंग्लंडची महाराणी व्हिक्टोरिया हिला भारताची महाराणी म्हणून घोषितही केलं. 1876ला तिला भारताची महाराणी म्हणून घोषितही केलं. पहिला उठाव जो 1857 सांगितला जातो हा स्वातंत्र्याचा पहिला स्वतंत्र उठाव आहे. हा सुद्धा एक संशोधनाचा प्रश्न आहे. कारण प्रत्येक राज्यसत्ता, कारण का होते जेव्हा राजे रजवाडे होते, ही प्रत्येक राजसत्ता ही त्यांची राजसत्ता टिकवण्यासाठी इंग्रजांविरोधात लढत होती. म्हणजे त्यांचं लक्ष त्यांची राजसत्ता टिकवायची होती. भारत राष्ट्रवादाचा संबंध कुठे आलेला आहे? भारत स्वातंत्र्याचा इथे संबंध कुठे आहे? कारण ती त्यांच्या राजे रजवाड्यांची सत्ता होती, त्यांना टिकवण्यासाठी आपली युद्ध लढत होती. ग्वालियर नरेश जो आहे सिंधिया, हा तर इंग्रजाचा गुलाम होता, हुजुरी करत होता. ग्वालियर नरेश मध्य प्रदेशमध्ये ग्वालियर आहे, तिथला जो राजा आहे हा इंग्रजाची हुजुरी करत होता. झाशीची राणी लक्ष्मीबाई हिच्यावर जेव्हा त्यांनी आक्रमण केलं इंग्रजांनी, तेव्हा ती मदत मागण्याकरता ग्वालियरच्या जे राजे आहेत सिंधिया यांच्याकडे गेली होती. आणि झाशीची जी कमान आहे ही मागास जातीची कोरी असलेली, मागास जात कोरी जात आहे, त्याची झलकारी जी मर्दानी होती ती त्याला ती सत्ता सोपवली गेली होती. झाशीची जबाबदारी ही जी मागास जातीची झलकारी होती तिच्या हातात ती झाशीची सत्ता दिली गेली होती. झाशी राणी ग्वालियरला गेली आणि त्यांनी ग्वालियर नरेश सिंधियाला मदत मागितली. सिंधिया हा इंग्रजाचा हस्त असल्यामुळे त्यांनी मदत दिलीच तर नाही लक्ष्मीबाईला, परंतु ही लक्ष्मीबाई ग्वालियरला आली ही सूचना इंग्रजांना दिली. जेव्हा इंग्रजांनी तिला घेरलं तेव्हा लक्ष्मीबाईने जळून आत्महत्या केलेली आहे, ती लढली नाही आहे. झाशी राणी हिने कुठेही विद्रोह केला नाही आहे किंवा तिने लढाई केली नाही आहे, तिने आत्महत्या केलेली आहे. हे आम्हाला समजून घ्यावं लागणार आहे. मला ही जे झाशीचा किल्ला, ग्वालियर किल्ला हे पाहायचं, याशिवाय गोलकोंडा किल्ला, आग्रा किल्ला, फतेपूर सिक्री किल्ला, दिल्लीचा लाल किल्ल्यापासून बरेच किल्ले आम्ही या किल्ल्याला मी भेट दिलेली आहे, मी बघितलेला आहे आणि इतिहास मला माहिती आहे. आणि देशविदेशात मी जात असतो, त्याच्यामुळे देशविदेशातील संस्कृती आणि इतिहास मला माहिती आहे. भारतामध्ये काही प्राचीन स्थळांना मी भेटी दिलेल्या आहेत. जंगल, नद्या, धरण, प्रेक्षणस्थळ अशा ठिकाणांनी मी भेटी दिलेल्या आहेत. इतिहास स्थळांना मी भेटी दिलेल्या आहेत. काही ठिकाणी माझे मित्र सोबत होते, तेव्हा ती जे मित्रांची जी आठवणी, सोबतच्या आठवणी आधी मला जिवंत आहेत. म्हणजे जी मित्रांसोबत मी गेलो ते मित्रांची आठवणी, ऐतिहासिक आठवणी आधी माझ्यासोबत माझ्या मनामध्ये जिवंत आहेत. राष्ट्रवाद हा शब्दातील अर्थ आम्हाला समजून घ्यावा लागणार आहे. राष्ट्र हा शब्द जनसमूह ह्यासोबतच भौगोलिक सीमा संदर्भात जोडण्यात येतो. परंतु राष्ट्र म्हणजे नेशन, राष्ट्र म्हणजे नेशन आणि देश म्हणजे कंट्री, हे दोन वेगवेगळे शब्द आहेत, आम्हाला समजून घ्यावं लागणार आहे. राष्ट्र आणि देश हे दोन वेगवेगळे शब्द आहेत, समजून घ्यावं लागणार आहे. जनसमूह आणि भौगोलिक सीमा संदर्भात देशाशी निगडीत आहे. जनसमूह आणि भौगोलिक संदर्भ हा देशाशी निगडीत विषय आहे. आणि सामाजिक आर्थिक समानता, बंधुता, न्याय, स्वतंत्र, जेव्हा तिथे इक्वेलिटी असेल, लिबर्टी असेल, न्याय मिळत, जस्टिस असेल, सामाजिक आर्थिक समानता असेल, तर तो देश नसून ते राष्ट्र आहे. ते वेलफेअर नेशन आहे.
ते राष्ट्र आहे. भारत या अर्थाने राष्ट्र नाही. भारत या अर्थाने राष्ट्र नाही, तर भारत हा देश आहे. आणि भारत देशाचा एक प्रश्न आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी एक संदर्भ दिलेला आहे. तो संदर्भसुद्धा आम्हाला समजून घ्यावा लागणार आहे. भारतीय राज्यघटनेने जे बाबासाहेब वेदना आहेत ह्या भारतीय राज्यघटनेने जरी एक व्यक्ती एक मत एक भारतीय राज्यघटनेने जरी एक व्यक्ती एक मत यावर स्वीकार केला असला तरी याचा स्वीकार केला असला तरी आर्थिक सामाजिक बाबतीत हे तत्त्व अजूनही अंगीकारण्यात आलेलं नाही आहे. बाबासाहेब वेदना आहेत. भारतीय राज्यघटना बाबासाहेबांनी लिहिलेली आहे. भारत देश हा 26 जानेवारी 1949ला प्रजासत्ताक झालेला आहे. बाबासाहेब आंबेडकर भारतीय घटनेचे शिल्पकार आहेत. बाबासाहेब आंबेडकर हे पुढे देशाला संविधान दिल्यानंतर 27 हिंदू कोड बिल बाबासाहेब सादर करतात. 4 वर्ष 4 महिने 27 दिवस त्यांनी मेहनत केली आणि भारतीय हिंदू कोड बिल सादर केलं. परंतु ते हिंदू कोड बिलमध्ये वेलफेअर ऑफ वुमन त्या एक संदर्भ दिलेला आहे. जो पारित झालं नाही हिंदू कोड बिल, तेव्हा बाबासाहेब राजीनामा देतात. देशाचा मंत्रिमंडळात राजीनामा देतात. इतकंच काय की बाबासाहेब ज्या भारतीय संविधानाला मंजूर देताना शेवटच्या दिवशी अंतिम भाषण करतात. तो दिवस म्हणजे 26 नोव्हेंबर 1949. संविधान सभेतील भाषण आहे. भाषण काय म्हणतं बाबासाहेब, हे भाषणसुद्धा आम्हाला समजून घ्यावं लागणार आहे. ऑन 26 January 1950 we are going to enter into life of contradiction. In politics we will have equality, and social and economic life we will have inequality. In politics we will be recognizing the principles of one man one vote and one value. In politics we will be recognizing the principles of one man one vote one value. In our social life, social and economic life, we shall be region of our social and economic structure. To continue to deny the principles of one man one value. जे सामाजिक आर्थिक जीवनात आम्ही वन मॅन वन व्हॅल्यूला एक मनुष्य एक मत याला आपण डिनाय करत आहे सामाजिक आर्थिक जीवनात. How long shall we continue to live this life of contradiction? म्हणजे बाबासाहेब हे संविधान ज्या दिवशी मंजूर झालं होतं त्या दिवशी बाबासाहेब हे संदर्भ देतात आणि 1951ला हा संदर्भ देतात की अजूनपर्यंत आम्ही ते पालन केलेलं नाही आहे. आज भारत देशाला 75 वर्ष पूर्ण झाली. संविधान प्रजासत्ताकांना 50-75 वर्ष पूर्ण झालेली आहेत. आजही आम्ही सामाजिक आणि आर्थिक समता निर्माण केली नाही आहे. हे संदर्भ आम्हाला समजून घ्यावं लागणार आहे. आणि भारत राष्ट्रवाद मंत्रालय असो की भारत राष्ट्रवाद संचालनालय हो याची आम्ही निर्मिती केलेली नाही आहे. बजेटमध्ये प्रावधान नाही आहे. मग भारत राष्ट्रवाद आम्ही निर्माण कसा करणार भारत देशामध्ये? तेव्हा बाबासाहेब अजून एक शब्द बाबासाहेबांचे संदर्भ आम्हाला समजून घ्यावा लागणार आहे. बाबासाहेब भारत राष्ट्रवाद संदर्भात बोलतात ते 1938चा संदर्भ आहे. हा भाषा प्रांतभेद संस्कृती वगैरे भेदभाव मी कधीच पाळू इच्छित नाही. प्रथम हिंदी नंतर हिंदू किंवा मुसलमान हेही तत्त्व मला मान्य नाही. सर्वांनी प्रथम भारतीय अंतिम शेवटी भारतीयतेशिवाय काहीच नाही हीच माझी भूमिका आहे. म्हणजे बाबासाहेब भारत राष्ट्रवादाचा कसे बोलतं हे 38चा संदर्भ आहे. भारत स्वतंत्र झाला 1947ला, प्रजासत्ताक झाला 1950ला, पण बाबासाहेब 1938ला भारत राष्ट्रवादी संकल्पना मांडतात. हे समजून घ्या आपल्याला की भारत स्वतंत्र झाला 47ला, प्रजासत्ताक झाला 1950ला आणि बाबासाहेब भारत राष्ट्रवादी संकल्पना मांडतात 1938ला. हे संदर्भ आम्हाला समजून घ्यावा लागणार आहे. भारत राष्ट्रवाद म्हणजे आमच्या किती लोकांनी भारत राष्ट्रवादीची आपली देशभक्ती दाखवलेली हा सुद्धा आमच्यावर प्रश्न आहे. आम्ही देशद्रोही या लोकांवर आरोप करतो, पण आम्ही किती देशभक्त आहोत, किती भारत राष्ट्रवादी आहोत हा सुद्धा आमच्यासमोर प्रश्न आहे. बुद्ध साहित्य हे विचारधारा ही बुद्ध विचारधाराची परिसीमा आहे. बुद्ध साहित्य हे बुद्ध विचारधाराची परिसीमा आहे. सिंधू घाटी सभ्यता पहिला बुद्ध तन्हानकर बुद्ध पासून 28 शाक्यमुनी बुद्ध
म्हणजे 7व्या शतीतले बुद्ध म्हणजे शाक्यमुनी बुद्ध, अशी ही बुद्धाची लांब परंपरा आहे. सिंधू घाटी सभ्यता ही विकसित नगरी सभ्यता होती. हे समजून घ्यायला, सिंधू घाटी सभ्यता ही विकसित नगरी सभ्यता होती आणि पहिला बुद्ध त्यानंतर बुद्ध आहे. आणि 1500 शहर तेव्हा नगर होते, तेव्हा 1500 नगर होते सिंधू घाटी सभ्यतेमध्ये. आणि भारत ही आंतरराष्ट्रीय व्यापारपट होती. भारत ही आंतरराष्ट्रीय व्यापारपट होती. शिक्षणाचे आंतरराष्ट्रीय केंद्र होतं. अखंड भारत राष्ट्रवाद ही भारताची प्रेरणा होती. बौद्ध वर्गाने पारंपरिक स्थापित राजकीय अधिकाराचा जवळचा संबंध ठेवलेला होता, ज्याचा अर्थ राजेशाही सत्तेशाही हा होता. आणि तेव्हा बौद्ध धर्माला राजाश्रय मिळाला होता. तेव्हा बुद्ध धर्माला राजाश्रय होता. 1917मध्ये जेव्हा राज्यातील जागतिक व्यवस्था ही गंभीरपणे विकसित होऊ लागलेली होती, तेव्हा काही बौद्ध राष्ट्रांनीही राष्ट्रवाद ह्या कल्पनामध्ये गुंतण्यास सुरुवात केली. आणि राष्ट्राची देशीय, प्रगतिशील आणि मूलतत्वाची कल्पना ही एक आधुनिक कल्पना वाटायला लागली. भारत राष्ट्रवाद संदर्भात आपल्याला खालील आयामांच्या संदर्भातला घेता येईल. जागतिक औद्योगिकीकरण, सामाजिक आर्थिक मूल्य विकास वृद्धी, आधुनिक औद्योगिक विज्ञान तंत्रज्ञानाचा विकास, रोजगार निर्माणातून असंतोष दूर करणे, आर्थिक समृद्धी, जनमन विकास भावना जागृत करणे आणि देशाप्रती आदरभाव, हे आयाम आम्हाला खूप महत्त्वाचे आहे. आमच्यासाठी देशाच्यासाठी महत्त्वाचे आयाम आहेत. आधुनिकता आणि राष्ट्रवाद आणि बौद्ध धर्माने राष्ट्रवाद यामध्ये एकात्मिकता निर्माण झालेली आहे, दिसून येते. आधुनिक द्वेष राजनीती ही राष्ट्रवादातील मोठा धोका आहे, अडथळा आहे. द्वेष राजनीती ही सुद्धा भारत राष्ट्रवादातील खूप मोठा अडथळा आहे. भारत आज ज्या प्रकारे धर्मांध राजनीती सीमेतून जात आहे, धर्मांध राजनीती सीमेतून जात आहे, ती सीमा उद्या लोकशाहीच्या डोलाला उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही, हे सत्य आहे. 10व्या शतकातील वैदिक ब्राह्मणी व्यवस्था आणि वैदिक ब्राह्मणी व्यवस्थेचा उगम हा 10व्या शतकात झालेला आहे. यापासून सुरू झाली आणि भारतीय राजसत्ता नीतीने पुंजवादी व्यवस्था हाताशी धरून भविष्यात भारताला आर्थिक दिवाळखोर पाडण्याकडे भारतीय राजसत्ता व्यवस्था जात आहे. म्हणजे आर्थिक दिवाळखोरी पुढे होणार आहे, नक्की आहे. मंदिर अर्थव्यवस्था ही शासन निगडीत असणे खूप गरजेचे आहे. की मंदिर अर्थव्यवस्था जी आहे, मंदिराची अर्थव्यवस्था ही शासन निगडीत असणे खूप गरजेचं असून मंदिराचे राष्ट्रीयकरण होणे फार गरजेचे आहे. आपण विदेशी कर्ज घेऊन भारताला किती दिवस तारणार आहोत? विदेशी कर्ज घेऊन भारताला किती दिवस तारणार आहोत? आणि डॉलर मुद्रा विकून भारताचे रुपयाचे मूल्यांकन आम्ही किती दिवस सांभाळणार आहोत? हा सुद्धा आमचा मुद्दा आहे. भारत राष्ट्रामध्ये गमक बुद्धमय भारत आहे. संविधान संस्कृतीने भारताला प्रजासत्ताक केलेले असताना भांडवलशाही राक्षस हा लोकशाहीला गिळंकृत करण्याच्या मार्गावर आहे. भांडवलशाही राक्षस हा संविधान संस्कृतीला गिळंकृत करण्याच्या मार्गावर आहे. आणि न्यायव्यवस्था शांत आहे. त्या भारतीय न्यायव्यवस्था ही कस्टोडियन आहे. भारतीय न्यायव्यवस्था ही कस्टोडियन आहे भारतीय संविधानाची, तरी शांत आहे. आता प्रश्न आहे, आणि ती वाटडॉगही आहे, भारतीय संविधानाची वाटडॉगही आहे. प्रश्न हा की ही न्यायव्यवस्था कधी जागणार आहे? न्यायव्यवस्थेचा हातोडा हा कधी पडणार आहे? आणि भारतीय सत्तानीती, भारत राष्ट्रवाद याकडे कधी वळणार आहे? हा एक प्रश्न आहे. याचा आपला विचार करावा लागणार आहे. थांबतो, आपली रजा घेतो. नमो बुद्धाय. जय भीम, जय भीम, जय भीम.